या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. दोन टीम सज्ज होतात एकामेकासमोर खेळ करण्यासाठी. प्रथम बॅटिंग करतोय कालवार टीम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विद्यानंद आणि किशोर. आणि गोलंदाजी धुरा जी आहे ते पहिल्या षटकाची ज्याच्या खांद्यावरती दिली गेली आहे उमेश कारभारी. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय, तयार होतोय. पाहूया कशा प्रकारे हा सामना पाहायला मिळेल. गावबंधू आहेत, एकामेकाची खेळली यांना ही माहिती आहेत जवळपासचे सर्वच खेळाडू. आणि कित्येक वर्षे आपण पाहतो या फॉर्मॅटमध्ये या दोन टीम खेळत आहेत, म्हणजेच सर्वच काही एकामेकांना उणे धुणे माहिती आहेत. उमेश टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी विद्यानंद. स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायक एंडला आपण पाहतो किशोर. गेम ऑन. खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. चेंडूला आकारला जातोय, गती कमी हाताळली जाते. परिणाम स्वरूप मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. या निर्धावाची सांगता उमेश कारभारी. गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका सजवला इनफिल्डच्या वरतून. लॉंग ऑफच्या रिजनला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. सीमा पार आला चौकार. पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे आणि आपण जर पाहिलं दोन क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या सीमा रेषे लगत तैनात पाहायला मिळत आहेत. एक तर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या रिजनला आणि लॉंगॉनच्या रिजनला असे दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावले गेले आहेत. आता मात्र रणनीती चेंज केली गेली आणि फील्ड प्लेस चेंज केलं. आता येतो डीपमध्ये. लॉंग आपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि मिडन वरती घेतला आहे. पुढे चेंडू. आता मात्र पाहतोय आपण समोरच्या दिशेला खेळून काढलेला चांगले क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा चांगली. क्या बात आहे. जसा चेंडू आला तसा फेकून दिला होता आणि जसाच हातामध्ये येतोय उमेश कारभारी सुद्धा दोन्हीच्या अंदाजामध्ये बाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला चेंडू, चांगली या ठिकाणी आपण पाहिले तर क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. सिंगल धाव येते. सिंगलने धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. 5 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आला चौकार, त्यानंतर सिंगल. म्हणजेच खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून जशाच तसं पाहायला मिळते. उमेश तयार होते गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे. आउट कटरचा हा चेंडू आपण पाहतो. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने आपण पाहतो की टर्न घेतला जातोय. सहज आणि हलक्या माध्यमातून पावलाने हा चेंडू फेकला जातोय. कमी गतीचा चेंडू आपण पाहतोय. परंतु कला चांगली आहे. चेंडूवरती बोटं फिरवली जात आहेत पुन्हा एकदा. परंतु इथं मात्र फटका खेचला जरूर आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे आणि डीपमधून चेंडू येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकली. आपण जर पाहिली तर 7 या अंकावरती. पहिला ओव्हर आहे आपण पाहतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 धावा धावफलकावरती. गुड अँड वेल. चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये लाईन लेंथ मध्ये पाहायला मिळालं आहे. विकेट जरी पडला नसाल तरी पण धावा मात्र थांबवलेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहतो ऑन साईडला मिडॉनला चेंडू कलेक्ट केला जातोय. मनीष आय थिंक त्या ठिकाणी आहे आणि इथं मात्र पाहतोय आपण सिंगलच धाव घेतली जाते. सिंगलपेक्षा अधिक काही नाही आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे बिनबाद 8 ही धावसंख्या. समोर टीम आपण पाहतोय सातत्यपूर्वक भरपूर वर्ष क्रिकेट खेळला जातोय. कालिका माता खारबाव टीमच्या माध्यमातून. पाहूया हंगामामध्ये चांगला फॉर्म त्यांना सापडलेला आहे. त्याचा या ठिकाणी फायदा उचलला जाईल का. गोलंदाजी चांगली झाली. सेकंड ओव्हर कुणाच्या खांद्यावरती दिली जाईल याच्यासाठी विचार विनिमय आणि मंथन चालू आहे. पाहूया कुणाच्या हातामध्ये दिला जाईल चेंडू.
नवीन गोलंदाज या ठिकाणी मनोज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी पाहूया सरसावतोय. या ठिकाणी हा ट्रॅकर ठेवला गेला होता, समोरच्या दिशेने खेळला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कलेक्ट केला जातोय. हा ना तुतू मय बट 2 धावा या ठिकाणी होत आहेत पूर्ण. 2 धावा येतात. 2 धाव्याने धावसंख्या 10 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. ओव्हर क्रमांक दुसरा आहे शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, कारण जेव्हा चौकार षटकार येतोय ना त्यावेळेस कुठेतरी वातावरण गरम होते. दुपारचा सत्र आहे, वातावरण आकाश तळपलेला आहे पाहायला मिळतोय. बट क्रिकेट शांत मैदानाच्या आतमध्ये. काही चेंडू हाताळला गेला होता, आपण पाहतोय स्टँडच्या वरतून निघून गेला. सोडून दिलं होतं की वाईट असेल, परंतु आपण पाहतोय की निर्धावाची सांगता झाली या ठिकाणी. धावसंख्या 10 या अंकावरती. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे सचिव प्रदीपजी जोशी यांच्या माध्यमातून हा संघ ही टीम पाहतोय इन ऍक्शन मध्ये. इथं मात्र उडवला जरूर आहे, बजरंग त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल कलेक्ट केला गेला. आपण पाहिलं तर झेल सुटलं होतं, परंतु लगेच स्वतःला आवरलं बॅकअप केलं आणि दुसऱ्या ॲडम मध्ये त्या चेंडूला मात्र आपल्या हातामध्ये थांबवलं गेलं. किशोर बाद होतोय. 10 धाव्यावरती पहिला हा गडी बाद होताना पाहायला मिळतंय. पाहूया विकेटची गडी लागेल की त्या उलट आवरलं जाईल आणि डावाला मात्र चांगला आकार दिला जाईल कालवार टीमच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र जितू येतोय. पाहूया कशा प्रकारे डाबाला या ठिकाणी आकार दिला जाईल. गरज आहे मोठ्या फटक्यांची, परंतु पाहूया ती पूर्तता केली जाईल की. मनोज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहू शकता आपण पंचाच्या डाव्या बाजूस टाकण्यासाठी सरसावतोय या ठिकाणी. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता हो, तसं एक्झिक्यूटिव्ह झाला नाही आहे. चेंडू बॅटवरती आला नाही आहे, पण 2 धावाही या ठिकाणी रोखू शकत नाही आहे. सिंगल डबल धावसंख्या आली तरी डावाला चांगला आकार मिळतोय. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू आता मात्र दिशा देण्यासाठी खेळला गेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण मित्र फटका मस्त चांगला खेळला होता, परंतु शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक जो आहे त्याने मात्र चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलं. चेंडूची वाट बघितली आणि बरोबर त्याला अडवण्यात आलं. सिंगल धाव घेतली आणि सिंगलने खेळ पुढे चालला आहे. धावसंख्या पाहतोय आपण 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढे चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहू शकता आपण. किशोर आहे. सिंगल धाव घेते आणि याच बरोबर आपण पाहतोय की दुसरा ओव्हर या ठिकाणी समाप्त होते. धावसंख्या 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. एक चांगला ओव्हर मनोज डॅनी यांनी हाताळला गेला. अचूक टप्पा लाईन लेंथ. किशोर येत्या नवीन गोलंदाजी मार्कवरती. याच्यानंतर 2 टीमने तयार राहायचं आहे. सिमनेरे आमने आणि अमर स्पोर्ट कासने दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण टॉससाठी दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल की आपण यायचं आहे. किशोर या ठिकाणी तयार होते ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन होईल. 2 गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. धावांवरती अंकुश लावलेले, रोख लावलेले, थांबवलेले आहेत आतापर्यंत. पुढे चेंडू या वेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एज अँड गॉन. विंध्याधन मात्र बाद होते कटआउटच्या स्वरूपात.
नवीन बॅट्समन योगेश होते मैदानाच्या आतमध्ये. काही सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय किशोर याने सुद्धा केली आहे. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली. धावसंख्या स्थिर 14 या अंकावरती. तिसरं ओव्हर आहे. पहिला चेंडू टाकला गेला या ठिकाणी किशोराच्या माध्यमातून. आता पाहूया डावाला या ठिकाणी आकार देण्यासाठी योगेश यांना मात्र योग्य तो प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आज सदानंद म्हात्रे टीम मध्ये नाहीत. पाहूया त्यांच्या अनुपस्थित हा संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय. क्या बात आहे. इथं मात्र आपण पाहतो लोअर फुल टॉस चेंडू होता. आल्या आल्या खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. डॉट चेंडू निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर ती म्हणजे पाहतोय 14 या अंकावरती. धावांची रोख लागली आहे. खऱ्या अर्थाने झुजावं लागते. एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतंय. आता मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु मिस टाइम होता. झेल घेण्याची सुवर्ण आम्ही संधी होती परंतु ती काय झाली नाही आहे आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल का. यस, फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. एकाच बॉलवरती 2 जीवनदान मिळणं कधीही कठीण असतं. या ठिकाणी झेल सुटली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी योगेश बाद होते रनआउटच्या स्वरूपात. कॅच सुटली जरूर परंतु मित्र म्हणेन लगेच क्विकली चेंडूला उचलला गेला. फेकी केली आणि त्याचा कुठेतरी परिणाम की योगेश याला बाद होऊन तंबूच्या आसराला जायला पाहायला मिळते. आता सुजित येतोय. पाहूया या ठिकाणी गुड अँड वेल खऱ्या अर्थाने कारभार टीम आपल्या दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवते. चुकी झाली तिला लगेच सावरली आणि त्या ठिकाणी पाहिलं तर तेवढंच कुठला नुकसान झाला नाही आहे. जीवनदान मिळाल्याचं यावेळेस उडवण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळत होता. सेफ लँडिंग पाहायला मिळते. थोडीशी फसवेगिरी जरूर झाली परंतु क्षेत्ररक्षण चांगले झाले या ठिकाणी पाहतोय आपण. नितीन आले स्वतः संख्या नाही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी गोलंदाज होतोय पुन्हा एकदा तयार. इथं मात्र आपण पाहतोय आपल्या स्वालतूरमध्ये पकडण्यामध्ये अपयशी झाले. सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली. गुड ट्राय, चांगला प्रयत्न आपण पाहिला तर त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. पुन्हा एकदा सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या पुढे सरकली 18 अंकावरती. ओव्हर क्रमांक या ठिकाणी तिसरं पाहतोय आणि चांगलं षटक या ठिकाणी प्रस्थापित करतोय. धावसंख्या 18. 4च धावा फक्त आतापर्यंत खर्च केल्या आहेत. किशोर याने शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा होतोय तयार. आता मात्र उडवला जरूर आहे. इथेही पाहतोय आपण सेफ लँडिंग होईल. कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे. बट धावा किती बनतायत पाहूया. 2 धावा होत आहेत. 20-20. तिसरं ओव्हर समाप्त झालं. किशोर याच्या माध्यमातून फक्त आपण पाहतोय 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, पहिल्या ओव्हरमध्ये 8 अशा रीतीने झाल्या 20. आता शेवटचा अंतिम ओव्हर कुणाच्या खांद्यावरती दिली जाईल जिम्मेदारी पाहूया. तीन ओव्हरचा खेळ संपन्न झाला. आपण पाहतोय गोलंदाजीची चांगली कामगिरी पाहायला मिळाली या ठिकाणी आपण पाहतोय. कारण 3 ओव्हरमध्ये फक्त 20च धावा लागल्या गेल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक पाहूया. या ओव्हरमध्ये किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील. बजरंग येतोय शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. नितीन ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आपण पाहिलं तर स्क्वेअर क्लिअर करण्याचा प्रयत्न होता परंतु डावेष्टी सोडून जातोय. पंच सुनील म्हात्रे सर इशारा करतायत की हा वाईट बॉल आहे.
वाईटने सुरुवात केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून एका धावेने. आपण पाहू शकता धावसंख्या 21 रन ऑन बोर्ड. स्वेअर मारा पाहायला मिळाला. पाहूया या ठिकाणी स्वतःला सावरावं लागेल, आवरावं लागेल. पुढील चेंडू या ठिकाणी उडवला जरूर आहे. पाहूया काय घडतंय. हवेशी वार्तालाप करत असताना चेंडू जातो सीमा पार, येतोय षटकार. या ठिकाणी अमरस्पोर्ट कासने संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. शिवनेरे आमने आपलाही संघनायक या ठिकाणी पाठवायचा आहे. या 6ने धावसंख्या पुढे सरकली. आपण पाहिले तर 27 या अंकावरती पुढील चेंडू. या वेळेस चेंडूला खाली ठेवला जातोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्या बात आहे. षटकारानंतर या ठिकाणी निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर 27 या अंकावरती. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय शेवटचा आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काही करण्यासाठी 4 मध्ये एखाद 2 मोठे येतील का याची प्रतीक्षा डगआउटमध्ये आहे. प्रयत्न जरूर चालू आहे, परंतु गोलंदाज मात्र आता शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतोय पायांची हालचाल नाही आहे, त्याच्या कारणास्तव आपण पाहतोय चेंडूच्या रीडपर्यंत पोहोचले नाहीत. त्या कारणास्तव फटका सजवताना कुठेतरी आपण पाहतोय दिक्कत, कठीण परिस्थिती निर्माण. आता मात्र जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे स्टंप सोडून उभे होते आणि तरी सुद्धा आपण पाहतोय की चेंडूची लाईन मात्र वाईड यॉर्कर लेनला ठेवण्यात पाहायला मिळाली. डॉट चेंडूची पुन्हा एकदा या ठिकाणी समाप्ती होते. बॅक टू बॅक तिसरा चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही या षटकार लागल्यानंतर. अतिशय शांतपणाने बजरंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता उडवला जरूर आहे. पाहूया शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला जाऊ शकत नाही आहे, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यश नाही आहे. कारण त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय. एका टप्प्याने सीमा पार, येतोय चौकार. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो बऱ्याच कालानंतर आला. 31 धावा धावफलकावरती. प्रयत्न झेल घेण्याचा केला आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं तर त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र निघून गेला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 31 या अंकावरती आहे. शेवटचा बॉल आहे. काय घडतंय. षटकार, पंजा, चौकार, 3-2-1 की विकेट, वाईट, नो, काय घडेल पाहूया मैदानाच्या आतमध्ये. नितीन स्वतः संघनायक आहे. कुठेतरी प्रेशर होता. 3 चेंडू डॉटच्या स्वरूपात खेळले होते. या वेळेस पाहतोय शेवटचा चेंडू ही निर्धाव पाहायला मिळतोय. म्हणजे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 31 आणि 32 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं गेलं आहे. चला टीम शिवनेरे आमने संघनायक या टॉससाठी या ठिकाणी कासने टीमचा संघनायक उपस्थित आहे. आपण लगेच टॉस करून घेऊ. टॉस का बॉस. टॉस आम्हाला जो प्रदान झालेला आहे, स्पॉन्सर झालेला आहे कैलासवासी कमलाबाई जगनसेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय श्री सोमनाथ पाटील आणि श्री चेतन पाटील यांच्या माध्यमातून आई गोवदी 40+ व्हेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक हे आपण आकर्षक टॉस बॉक्स पाहतोय. आपण आमने टीम आवाज आमचा पोहोचतोय का तुमच्यापर्यंत. या आमचा आवाज पोहोचत असेल तर या प्लीज आपण टॉस करून घेऊया.
तर चला आपण जॉईन होऊया टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी नाणेफेक केले जाईल आमने आणि कासने टीमच्या दरम्यान. व्यासपीठा विराजमान सन्मान्य सूर्यकांत दादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करायचा आहे. गावदेवी असं कॉलिंग केलेलं आहे आणि असं तेच आलेलं आहे. तर 2 मिनिटं या ठिकाणी प्रत्येक टीमच्या संघनायकाचं स्वागत आणि सन्मान केले जाते. या ठिकाणी नाणेफेक आपण पाहतोय आमने टीमच्या माध्यमातून जिंकले गेलं आहे आणि या ठिकाणी संतोषजी जोशी सर यांचा आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची मायेची उबदार शॉल, महाराष्ट्राचं महावस्त्र आपण पाहतोय, भगवी शॉल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण आणि फुलगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर आपण करूया कासने टीमचे संघनायक शरददादा हलके साहेबांचं येतोचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. स्पर्धेची मायेची शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहू शकता आकर्षक ट्रॉफी आहे, मोमेंटोज आहे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापनायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, सामना चालू होईल तर आपला निर्णय काय तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, या ठिकाणी आमने टीमने नाणेफेक जिंकली आणि सर्वप्रथम फील्ड प्लेस अर्थात क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतोय स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 गावदेवी वेले आयोजित ही स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून गट नंबर 1 मधून हा पहिल्या फेरीचा तिसरा सामना आहे. आज शिवनेरी स्पोर्ट आमने टीमनं सकाळच्या पहिल्या सत्रावर 2 विजय संपादन करून या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल अर्थात तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. 2 संघांना पराभूत केलेला आहे. पहिल्या सामन्यातून ओमसाई पिसे संघानं गावदेवी सोनाले आणि दुसऱ्या सामन्यातून जानमन सारंगाव डॉक्टर श्याम पाटील यांच्याच कामगिरी जरी कुठे खराब झाली तरी मात्र आज त्यांना चांगली साथ पंढरी पाटीलनं दिली. 1 मध्ये 3 होत्या, चौका ठोकला. त्यानंतर 2 मध्ये 3 होत्या, अनिल पाटीलनं चौका ठोकला आणि मधुकर बजाकीनं अतिशय चांगली गोलंदाजी करून तो सामना जिंकून दिला होता. यानंतर आपण पाहणार आहोत पहिल्या फेरीचा चौथा सामना. शिवनेरी स्पोर्ट आमने आणि अमर स्पोर्ट कासने. गावदेवी 40+ वेले संघाचे खेळाडू हरेश भोईर, सूर्यकांत पाटील, DM देवीदास पाटील आणि संदीप पाटील यांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. तसेच संतोष म्हात्रे यांचे पिताश्री कालुराम मामा म्हात्रे देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गेम ऑन. महेंद्र पाटील आणि डॉक्टर मनीष शिवारी. गोलंदाज योगेश म्हात्रे. पहिला चेंडू. दोन्ही संघांच्या नावामध्ये गाव देवी कालिका माता कुल स्वामिनीचं नाव आहे. पहिला चेंडू इनसाइड आउट. कडक फटका. रमाकांत म्हात्रे चेंडूचा पाठलाग करतायत. बघूया, दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. इथे रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी महेंद्रची आपल्याला कमी पाहायला मिळाली. 2 धावा पहिल्या चेंडूवर. संघामध्ये आज प्रकाश म्हात्रे, सदा म्हात्रे, मंगेश म्हात्रे दिसत नाहीयेत. मुकेश पाटील क्रिकेटमधून थोडासा दूर आहे, नक्कीच दुखापतग्रस्त आहेत, फिट नाही आहेत. मुकेश संघाचा एक मुख्य खेळाडू हा सदा म्हात्रे दिसत नाहीयेत. वेलेगावचे जावई आहेत मात्र या स्पर्धेसाठी ते गैरहजर आहेत. पुढील चेंडू. इथे हा फटका पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये उडवलाय. नितीन चे चांगले प्रयत्न पाहिलेत मात्र चेंडू थांबत नाहीये. चौकार. धावसंख्या 6. 32 बनवायचे. 31
बनवलेत. 32चं टार्गेट सेट आहे. शरद हलके आणि संतोष जोशी यानंतरचा सामना असेल शिवनेरी स्पोर्ट आमने आणि अमर स्पोर्ट कासने. फिल्डिंग घेतलेली आहे. बॅटिंग आली कासने टीमची. थँक्यू संतोष तरे सर आम्हाला जोडलेत आणि त्यांनी आई गावदेवी 40+ वेल टीमच्या या स्पर्धेला आणि खास करून जोशी साहेबांसाठी स्पेशली शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण की आज प्रदीप जोशी साहेब कारभाव टीमचे कॅप्टन आहेत. काल संतोष जोशीचा खेळ खूप आवडला. 2 सामने जिंकले. 2 सामन्यातून तब्बल त्यांनी 65 धावा ठोकल्या होत्या. पहिल्या सामन्यातून 8 चेंडूमध्ये 25 आणि दुसऱ्या सामन्यातून 13 चेंडूमध्ये 40. मात्र तिसऱ्या सामन्यात 0वर बाद झाले आणि तो सामना नक्कीच त्यांच्यासाठी कठीण झाला होता. मात्र सेमी फायनलला ते पराभूत झाले. खूप खूप धन्यवाद संतोष जोशी. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. आणि संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवडचे उत्कृष्ट सलामीवीर. चांगली फिल्डिंग विद्यानंद पाटीलची शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या आतमधून. 4 चेंडूमध्ये 9वर आणि 1 वाईट अशा 10 धावा आतापर्यंत योगेशनं खर्च केलेत. बऱ्याच दिवसातून महेंद्र पाटील, डॉक्टर मनीष शिवारी, श्री कालिका माता कारभाव टीम अगदी कंप्लीट टीम या स्पर्धेमध्ये आज उतरलेली आहे. भरपूर शपल क्रॉस झाले होते. धर्मेश चेंडूला उचलत आहेत गली क्षेत्रामधून. 1 सिंगल. धावसंख्या 1-1. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव आलेली आहे. हा स्ट्रोक ताकदवान पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग नितीन कडून. 2 धावा पूर्ण केल्यात. गुड फिल्डिंग. संघाच्या 2 मौल्यवान धावा नितीननं वाचवल्यात या चेंडूवर. 1 ओव्हर बिनबाद 13 बनवायचे 32. पहिल्याच ओव्हरमध्ये एक चांगली समांतर धावसंख्या उभारलेली आहे. खास करून महेंद्रच्या बॅटमधून धावा 11 आल्यात आणि 1 वाईट. मनीष शिवारी यांना खातं खोलायचं आहे. 40+ क्रिकेट म्हटलं की गावचे सरपंच, उपसरपंच, गावचे समाजसेवक, पोलीस पाटील, उद्योजक, डॉक्टर, इंजिनियर, त्यानंतर नगरसेवक, काही उच्च पदावरील व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण म्हात्रे एक उत्कृष्ट गोलंदाज आहे कालवा टीमचे. अगदी मानकुलीची गुरुदत्त चौठारवा क्रीडानगरी आणि वेलीची आई गावदेवी क्रीडानगरी अगदी सेम आहे. हवा पाहिली तर अगदी उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक वातावरण, अगदी पाटा पिच. वेलेच्या बाबतीत कालवा टीमला पहिली वॉर्निंग. लक्ष असू द्या कॅप्टन अँड ऑल टीम. पहिली वॉर्निंग दिलेली आहे योगेश म्हात्रे. सामना सुरू करा आपण. प्रवीण म्हात्रे एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत कालवा टीम. त्यांची गोलंदाजीची ऍक्शन बघा आपण. त्यांचा रनअप बघा. आपल्या संपूर्ण 40+ मध्ये असा रनअप आणि ऍक्शन नाहीये. वा क्या बात आहे. मनोज भोईर दिवाचा खेळाडू आणि ही ऍक्शन मिलती जुलती आहे. हा फटका उडवलाय अगदी डॉक्टर मनीष शिवारीनं आणि पहिल्या चेंडूवर प्रवीणच्या षटकार ठोकलाय. धावसंख्या 19. 13 + 6 बनवायचे 32
आज जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली कारभावची पूर्ण टीम या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. आज मनोज डॅनी आहे, नक्कीच आज महेंद्र पाटील, उमेश कारभारी, डॉक्टर मनीष शिवारी अँड ऑल टीम. 7 चेंडू 19 धावा आलेत. कालवा टीम थोडीशी अडचणीमध्ये. धावा पहिल्या इनिंग मध्ये फक्त 32 बनवलेत, सॉरी 31, आणि 32चं टार्गेट सेट केलाय. इथे हा चेंडू अगदी चेंडूला विद्यानंद पाटीलच्या दिशेनं केलं आहे. वायडीच्या लॉंग ऑफ रिझन मधून फिल्डिंग विद्यानंद पाटीलची पाहतोय. एक सिंगल धाव, धावसंख्या 20, 8 मध्ये 20 आणि आता 16 मध्ये बनवायचे 12. सोपी समीकरण आहे. चेंडू जास्त आणि धावा कमी असं आपल्याला इक्वेशन पाहायला मिळतोय. रमाकांत दादा म्हात्रे देखील आज संघाला जॉईन आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला उभे आहेत. कालवा टीमचे एक उत्कृष्ट गोलंदाज. हा चेंडू वाईट आलाय आणि ग्रामपंचायत कालवारचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत रमाकांत दादा म्हात्रे. आपलं देखील स्वागत आहे दादा. दबाव घेतलाय प्रवीण म्हात्रेनं. 2 मध्ये आतापर्यंत त्यांनी 8 धावा खर्च केलेत. वाईट षटकार सिंगल. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे वापसी केली. महेंद्र पाटीलला चेंडू डॉट टाकलाय. एक 20 धावा बनवायच्या 11, त्याच्यासाठी चेंडू आहेत 15. अनंतभाऊ म्हात्रे आमचे शुभा ग्रुपचे एक सिनियर सदस्य आणि वालगावचे जावई, कालवा टीमचे एक सिनियर खेळाडू आहेत. बघूया चेंडू हवेमध्ये केलाय. नितीन कॅप्टन, वेल जज कॅच. पहिला विकेट महेंद्र पाटीलचा प्रवीण म्हात्रेच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. चांगला झेल टिपलाय नितीन. लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफला विद्यानंद पाटील. विद्यानंद पाटील देखील एक कालवा टीमचा चांगला फलंदाज आहे. मात्र सध्या त्यांना मुकेशची कमीपणा नक्कीच सतावत आहे. मुकेश पाटील एक चांगला सलामीवीर. सध्याच्या घडीला योगेश चांगल्या टचमध्ये आहेत. मंगेश देखील संघामध्ये दिसत नाहीयेत. सदा म्हात्रे यांचे बंधू. नवीन बॅटर उमेश कारभारी. उमेश कारभारी तंत्रशुद्ध फलंदाज आहे. श्री कालिका माता कारभाव टीमसाठी उमेशचे नावी कित्येक चांगले रेकॉर्ड आहेत. चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे. नक्कीच अजित गोराटकर आमचे मित्र यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा आलेत. धन्यवाद अजित गोराटकर. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट. उमेशचा मी उल्लेख केला आहे की एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. रमाकांत म्हात्रे यांची चांगली फिल्डिंग. मात्र 2 धावा इथे कंप्लीट केलेत. धावसंख्या 23 धावा 11 चेंडू मध्ये आलेत. म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. फक्त 9 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 9 धावा. आज जितेंद्रला फारशी कामगिरी चांगली करता आली नाहीये. विद्यानंद देखील अपयशी ठरलेत. इथे प्ले डाऊन. अगदी फलंदाज उमेश कारभारी. त्रिपल अचित बाद. धक्का नंबर 2 प्रवीण म्हात्रेनं दिलाय कारभाव टीमला.
नवीन फलंदाज मैदानामध्ये बाला आलेत. नक्की चांगले खेळाडू आहेत. बाला देखील एक स्ट्रोक प्लेयर आहेत. नेहमीच मोठ्या फटक्यानी त्यांनी अकाउंट ओपन केलंय. बघूया गोल्डमॅन गोलंदाज धर्मेश 12 मध्ये 9. चला फिल्डिंग लावा. चर्चा गरम करू नका प्लीज. शांत डोक्याने क्रिकेट खेळा. स्ट्राईकवर डॉक्टर मनीष, नॉन स्ट्राईकला बाला. फिल्डिंग गोलंदाजांनी आणि इष्टरक्षकांनी लावायची आहे. बघूया. येस, जितेंद्रला देखील इनफिल्डच्या आतमध्ये उभा केलाय. रमाकांत म्हात्रे इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. 9 धावा रोखायचे आहेत. अतिशय चांगला लेट कटचा आपण एक फटका पाहतोय. तंत्रशुद्ध डॉक्टर मनीष शिवारी यांच्या बॅटमधून 2 धावा पूर्ण केलेत. बाळाभाऊ चांगले फिट आहेत. अगदी डॉक्टर साहेबांच्या पासून चांगले खेळपट्टू धावतायत. फ्रेश आहेत. धावसंख्या 25 बनवायचे आता 7. चेंडू आहेत 11. मला वाटतं जोशी साहेबांना संधी द्यायला हवी होती या सामन्यातून. आज कॅप्टन आहेत. बघूया शॉट एक्स्ट्रा कव्हरला रमाकांत म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. प्रशांत शेठ म्हात्रे आणि सुशांत शेठ म्हात्रे फॅन टीम श्री कालिका माता कालवार आपण पाहतोय. इथे चेंडूला हलक्या हाताने केलाय. बघूया इथे जिथून अगदी थ्रो धर्मेशच्या शरीराला थ्रो स्पर्श झालाय. जोराचा आवाज आलाय. ताकद लावली होती. मला वाटतं स्टंपला लागला असता तर गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून स्टंप कदाचित गेला असता. एवढा जोराने थ्रो केला होता. एक सिंगल धावाली. आमचे म्हात्रे सर देखील हसत आहेत. जितू देखील हसत आहेत. फिल्डिंग चांगली लावली. बघूया इथे प्रवीण चेंडूच्या समोर दुसरी धाव. क्या बात आहे. डॉक्टर आज चांगले क्रिकेट खेळतायत. धावसंख्या झाली 29. आता फक्त 3 पाहिजेत. 6 धावा धर्मेशने दिले 4 मध्ये आणि आता 8 मध्ये 3. 8 चेंडू 3 धावा. इथे फटका अतिशय चांगला पाहतोय. गॅप मधून चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा विजयी चौकार डॉक्टर मनीष शिवार यांच्या बॅटमधून. अभिनंदन. कारभाव टीम कॅप्टन प्रदीप जोशी अँड हडलक विद्यानंद पाटील योगेश अँड ऑल टीम कालवार हडलक.